नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. यामध्ये EDU 425 समावेशित शिक्षण या पुस्तकाचे आपण वाचन करणार आहोत. घटक 2 मधील विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण यामध्ये यापूर्वी आपण मतिमंद बालकांचे शिक्षण आणि दृष्टिदोष असणाऱ्या बालकांचे शिक्षण कशा प्रकारे करता येते हे पाहिले आहे. आता आपण कर्णबधिर बालकांचे शिक्षण या घटकाचा अभ्यास पाहणार आहोत. व्यक्तीच्या जीवनात पंच ज्ञानेंद्रियांचा महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण त्याद्वारे व्यक्ती ज्ञान ग्रहण करते. कानाद्वारे व्यक्ती श्रवण करून व्यवहार करते, पण जर एखाद्या व्यक्तीला कमी ऐकू येत असेल तर तिच्या दैनंदिन व्यवहारात समस्या निर्माण होतात व त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासावर होतो. कर्णबधिरपणा वेगवेगळ्या कारणामुळे येतो. त्याचा परिणाम होऊन ऐकण्याच्या बाबतीत मर्यादा येतात. व्यक्तीच्या बोलण्यावर, भाषेवर परिणाम होतो. मुलांचा विकास होत असताना ती अनुभवाने शिकत असतात. कानावर पडणाऱ्या शब्दांमुळे त्यांचा भाषा विकास होत असतो, पण ऐकूच न आल्याने भाषा विकास खुंटतो. त्यामुळे व्यक्तीला समाजात जुळवून घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कर्णबधिरत्व म्हणजे काय? कर्णबधिर व्यक्तींमध्ये कानामार्फत होणाऱ्या संवेदनांचा अभाव असल्यामुळे ध्वनी ऐकणे किंवा संभाषण आत्मसात करणे अशक्य होते. कर्णबधिर मुलाला आजूबाजूचे ध्वनी किंवा संभाषण पूर्णपणे ऐकू जात नाही, म्हणून भाषा समजणे व बोलणे या दोन्हींचा अभाव दिसून येतो. ज्या व्यक्तीचा चांगल्या कानाचा संभाषण श्रेणीतील श्रवणऱ्हास 60 डेसिबल किंवा त्यापेक्षा अधिक असतो अशा व्यक्तीला कर्णबधिर म्हणावे. 2. कानातील काही दोषांमुळे आवाजात लहरी मेंदूतील श्रवणेंद्रियापर्यंत पोहोचत नाही व त्यामुळे व्यक्तीला आवाजाचे ज्ञान होत नाही, त्याला कर्णबधिरता असे म्हणतात. ज्या व्यक्तींची श्रवण क्षमता इतकी कमी झालेली असते की त्याला श्रवण यंत्र लावून अथवा न लावता एखाद्याच्या बोलण्याचे आकलन कानाद्वारे होत नाही, त्याला कर्णबधिर व्यक्ती असे म्हणतात. ज्या मुलांचे श्रवणेंद्रिय ऐकण्याच्या बाबतीत पूर्णपणे निरुपयोगी झालेले असतात अशांना कर्णबधिर असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्याचे बोलणे व वातावरणातील इतर ध्वनी ऐकण्याविषयी अक्षमता म्हणजे कर्णबधिरत्व होय. कर्णबधिरत्व कसे ठरविले जाते? कर्णबधिरत्व ऐकण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात. यावर ठरते. ऐकण्याची क्षमता डेसिबल म्हणजे डीबी या एककात मोजतात. आवाजाच्या पट्टीला आवाजाची वारंवारिता म्हणतात. बहिऱ्या व्यक्तीच्या ऑडिओमीटर या उपकरणाच्या सहाय्याने श्रवणशक्ती मोजली जाते. त्याचे एकक डेसिबल आहे. कर्णबधिरत्व म्हणजे श्रवण दोषाचे वर्गीकरण आपण कसे करू शकतो? तर खालील श्रवण दोष वर्गीकरण जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. कर्णदोषाचे एकक 0 ते 25 डीबी असेल तर सामान्य श्रवणदोष नाही. 26 ते 40 डीबी असेल तर सौम्य श्रवणदोष. 41 ते 55 डीबी असेल तर मध्यम श्रवणदोष. 55 ते 70 डीबी असेल तर मध्यम ते तीव्र श्रवणदोष आणि 71 ते 90 डीबी असेल तर तीव्र श्रवणदोष आणि 91 ते त्यापुढे असेल तर अतितीव्र श्रवणदोष असतो. कर्णबधिरत्वाची कारणे इथे आपण पाहूया. एक तर आहे अनुवंशिकता. 2. जवळच्या नात्यात लग्न. 3. चुकीचे औषधोपचार. 4. संसर्गजन्य रोग. 5. गरोदरपणातील रोग म्हणजे रुबेला सारखा. 6. मातेचे तीव्र व्यसन. 7. कानाला इजा किंवा अपघात. 8. ध्वनी प्रदूषण म्हणजे मोठा आवाज येणे. 9. कुपोषण आणि 10वा आहे कमी दिवसांचे किंवा अशक्त बाळ. ही कर्णबधिरत्वाची कारणे आहेत. कर्णबधिर मुलांसाठी ओळख. कान सतत दुखणे, सर्दीमुळे कमी ऐकू येणे, कान सुजणे, कान खाजणे, कान फुटणे, मोठ्याने बोलले तर ऐकू येणे, ऐकण्यासाठी एकच कान पुढे करणारा किंवा मागून बोललेले ऐकू येत नाही, दुसऱ्या खोलीतील ऐकू येत नाही, बोलणाऱ्याच्या ओठावर कडे लक्ष देणे, बरोबर बोललेले न समजणे, आवाजाच्या दिशेने कान टवकारणे, प्रत्येक गोष्ट पुन्हा सांगावी लागणे,
याशिवाय वर्गातील निरीक्षणे, व्यक्ती अभ्यास, मुलाखत व श्रवण चाचण्या आधारे कर्णबधीर बालकांची ओळख पटविता येते. यामध्ये कर्णबधिरत्व प्रतिबंधात्मक उपाय दिलेले आहेत, ते आपण समजून घेऊया. सर्वप्रथम तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कानात औषध घालणे. 2. नात्यातील लग्न टाळणे. 3. कर्कश आवाज टाळणे. 4. गर्भावस्थेत आईची काळजी घेणे. 5. कानाची स्वच्छता ठेवणे. 6. कानात कोणतीही वस्तू न घालणे. 7. ताप मेंदू जाऊ न देणे. आणि 8. कान सतत फुटत असेल तर त्वरित उपचार करणे. कर्णबधिर मुलांची वैशिष्ट्ये आपण समजून घेऊया. शाब्दिक संप्रेषणासाठी अकार्यक्षम असतात. शिक्षक शिकविताना लक्ष देत नाही. असाधारण भावनिक वर्तन करता येते. भाषा विकास नाही. अवधान कक्षा कमी असणे. स्वसंकल्पना विकसित असतात. आत्मविश्वास कमी असतो. व्यक्तिमत्व व सामाजिक विकास कमी असतो. लाजाळूपणा असतो. आकलन क्षमता कमी असते. एकांत प्रियता असते. कर्णबधिर बालकांसाठी शिक्षणाची व्यवस्था. प्रत्येक अपंगांच्या क्षमता, संपादन क्षमता, शारीरिक क्षमता भिन्न असतात. याचा विचार करून अपंगांच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली असते. घटनेने प्रत्येक बालकाला शिकण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने कर्णबधिरांसाठी विशेष शिक्षण व्यवस्था केलेली आहे. त्यामध्ये विशेष शिक्षण व्यवस्था यामध्ये तीव्र श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी एकात्म शिक्षण, सौम्य ते मध्यम श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी व समावेशित शिक्षण, सौम्य श्रवण असणाऱ्या बालकांना सामान्य शाळेत सामावून घेणे यांचा समावेश केलेला आहे. म्हणजे शिक्षण व्यवस्था, विशेष शिक्षण कोणासाठी असते तर तीव्र श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी. एकात्म शिक्षण जे सौम्य आणि मध्यम श्रवणदोष असतात त्या बालकांसाठी. आणि समावेशित शिक्षण हे सौम्य श्रवणदोष असणारे विद्यार्थी सामान्य शाळेत शिकू शकतात. आता पुढे पाहूया कर्णबधिरांसाठी शैक्षणिक कार्यक्रम कोणकोणते आखता येतात. तर पहिला आहे संपर्क म्हणजे संप्रेषण कौशल्य विकसन. विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी संपर्क कौशल्य महत्त्वाची ठरतात. ही कौशल्य कर्णबधिर बालकास अवगत होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी विविध पद्धतींचा वापर करावा, ज्यामध्ये खुणांची पद्धत, वाचेचा अंतर्भाव नाही, हाताची खुणा व चेहऱ्यावरील हावभाव याला प्राधान्य दिले जाते. हाताच्या आकाराने निरनिराळी अक्षरे दर्शविता येतात. एक किंवा दोन्ही हात वापरतात. प्रत्येक अक्षराला विशिष्ट हस्त चिन्हे असतात. मौखिक पद्धत आपले विचार वाचेद्वारे मांडण्यास प्रोत्साहन, ओठांची हालचाल व चेहऱ्यावरील हावभाव याला महत्त्व असते. भाषा विकास कर्णबधिरांच्या भाषा कौशल्य व क्षमतांचे परीक्षण करून झाल्यावर त्या विद्यार्थ्याला प्रगती घडवून आणण्यासाठी विशिष्ट अध्ययन उद्दिष्टे ठरविली जावीत. कर्णबधिर मुले बोलण्याच्या ओठांच्या हालचालींवर भाषा जाणून घेतात. त्यासाठी शिक्षकाने एकदा बोलल्यावर मुलाला समजले नाही तर सावकाश बोलून समजावून सांगावे. मोठ्या आवाजात बोलून वाक्याची पुनरावृत्ती करावी. यामुळे मुलांचा भाषिक विकास होण्यास मदत होईल. बौद्धिक विकास कर्णबधिर मुलांची बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी परिसरातील विविध अनुभव द्यावे लागतात. वर्तमानपत्रातील बातम्या, प्रसंग, टीव्हीवरील चित्रे, त्यांची निरीक्षणे, स्पर्धा, रंग, वास, चव इत्यादी अनुभव त्यांच्यासाठी ज्ञानविकासाचे महत्त्वाचे स्रोत ठरतात. याचा उपयोग कर्णबधिर मुलांचा बौद्धिक विकास करावा. 4. अध्यापन पद्धती कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या विशिष्ट समस्यांचा शोध घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या क्षमता, कौशल्य यांचे परीक्षण करावे. विविध मानसशास्त्रीय चाचण्यांचा व भाषिक चाचण्यांचा वापर करावा. प्रत्येकाचा बुद्ध्यांक, संपादित भाषा, इयत्तेनुसार शैक्षणिक कौशल्य संपादन इत्यादींचे निरीक्षण करून अध्यापन करावे. 5. कर्णबधिर मुलांसाठी साधने. त्यामध्ये श्रवणयंत्र, कानातील श्रवणयंत्र, कानामागे लावण्याचे श्रवणयंत्र याप्रमाणे असावे. समूह श्रवणयंत्रे यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे समूह श्रवणयंत्र असतात, जे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रपणे वापरता येतात. वाचा सुधार यंत्र, श्रवण तपासण्यासाठी ऑडिओमीटर,
अभ्यासपूरक कार्यक्रम यामध्ये कर्णबधिरांच्या क्षमता लक्षात घेऊन सामूहिक कार्यक्रम, गोष्ट वाचन स्पर्धा, श्रवण स्पर्धा, वाचन स्पर्धा, लेखन स्पर्धा इत्यादींचे आयोजन करता येते. आणि व्यावसायिक शिक्षण यामध्ये कर्णबधिरांची बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती, संप्रेषण, कौशल्य यानुसार व्यावसायिक शिक्षणाची सोय होते. कर्णबधिर बालकांच्या शिक्षणासाठी वरील प्रकारची विविध तंत्रे, साधने, अध्यापनातील वैविध्यता यांचा वापर केला असता कर्णबधिर बालकांचा भाषिक, भावनिक, सामाजिक व वैयक्तिक विकास साधता येऊ शकतो. धन्यवाद.